आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ट्रस्ट परभणी यांच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी अक्षता मंगल कार्यालय परिसरातील सुयश नगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरजू रुग्णांना फळ वाटप व अन्नदानाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले, तर तसेच गरजू रुग्णांना फळ वाटप व अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून परभणी महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश देशमुख, नगरसेवक डॉक्टर केदार खटिंग, नगरसेवक जिजाभाऊ थोरात, युवा नेते व्यंकटभाऊ शिंदे, आकाश साळवे, अंबादास तुपसमुद्रे, कचरू आगळे आदींची उपस्थिती होती. तर प्रसिद्ध व्याख्याते ज्ञानेश्वर खटिंग यांचे प्रमुख व्याख्यानातून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचण्याचे आवाहन यावेळी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा असे प्रतिपादनही यावेळेस आपल्या मनोगतातून सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रणबावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन पी.जी. रणबावळे यांनी केले, तर आभार रामदास अवचार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल रणबावळे, विलास रणबावळे, दिलीप वाघमारे, अशोक ससाने, सूर्यभान पवार, वामन पवार, विठ्ठल बेदरे, रमेश बुचले, पिंटू मोरे, मधुकर वानखेडे, प्राध्यापक मुळेसर, गजानन नरसीकर, लक्ष्मण लोखंडे, तुकाराम बोराडे, पृथ्वीराज जवळेकर, अफसरभाई, जलीलभाई, मुकितभाई, राजेंद्र मोरे, बालाजी गरड, विश्वनाथ भालेराव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी आणि समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.